Hello, welcome student. I am Mr. D. Armane from VIT PAL Mechanical Department. This is our course is Theory of Machine and course code is 22438. Okay, so today's our unit that is cams and follower. We are starting our chapter. This is topic is cams and follower, and we will study about the various cams and followers and their mechanism plus how to draw cam profile. Okay, so let's start our today's lecture. So first one is a काल आपण बघितलं बघा cam and follower. Okay, so what is a cam is a rotating machine element. Okay, rotating machine element, and it is rotary motion, it transferred to translatory or reciprocating motion. म्हणजे कॅम हा एक रोटेटिंग डिस्क आहे आणि ती काय करते, रोटरी मोशन किंवा ट्रान्सलेटरी मोशन प्रोव्हाइड करते कशाला, फॉलोअरला. ओके, सो काल आपण क्लासिफिकेशन ऑफ फॉलोअर पण बघितली. ओके, आणि हे जे कॅम अँड फॉलोअर आहे, मोस्टली जे आयसी इंजिन आहे, इंटरनल कंबशन इंजिन, याच्यामध्ये जे इंजिन मध्ये व्हॉल्व ऑपरेट होतात, इनलेट आणि आउटलेट व्हॉल्व, त्याच्या पाठीमागचं मेकॅनिझम म्हणजे कॅम अँड फॉलोअर आहे. ओके, सो त्यामध्ये कॅमशाफ्ट प्रत्येक आपल्या व्हेकल मध्ये कॅमशाफ्ट हा असतोच. ओके, आणि फॉलोअर हा असतोच. त्यामुळं त्यानंतर आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ फॉलोअर. आता क्लासिफिकेशन ऑफ फॉलोअर मध्ये आपण सरफेस इन कॉन्टॅक्ट नाईफ एज फॉलोअर, त्यानंतर रोलर फॉलोअर, फ्लॅट फेस फॉलोअर अँड स्पेरिकल फेस फॉलोअर असे आपण त्याचे पहिले क्लासिफिकेशन बघितलं. आता फक्त थोडंसं रिव्हिजन घेतोय 5 मिनिटं. कॅम विथ नाईफ एज, कॅम विथ रोलर फॉलोअर, कॅम विथ फ्लॅट फेस फॉलोअर. ओके, आता त्यामध्ये आपण एक फ्लॅट फेस फॉलोअर मध्ये परत आपण काय केलं, क्लासिफिकेशन बघितले. फ्लॅट फेस नंतर आपण त्याचं स्पेरिकल फेस एक बघितलं, स्पेरिकल शेप. ओके, सो नेक्स्ट वन अकॉर्डिंग टू मोशन ऑफ फॉलोअर. तर मोशन आहे ती दोन टाईपची मोशन असणार आहे, बरोबर आहे. एक रेसिप्रोकेटिंग मोशन आणि दुसरी ऑसिलेटिंग मोशन. ओके, नंतर क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू पाथ ऑफ मोशन ऑफ फॉलोअर, अकॉर्डिंग टू पाथ ऑफ मोशन ऑफ फॉलोअर. आता बघा, पाथ त्यामध्ये दोन सांगितलेले तुम्हाला, रॅडियल फॉलोअर आणि ऑफसेट फॉलोअर. आता काल आपण बघितले बघा, हे एक तर रॅडियल असणार आहे बघा, हे टाईप आपण सगळे बघितले. पहिला जो नाईफ एज, त्यानंतर दुसरा टाईप जो दिसतोय तो रोलर आहे, तिसरा आहे तो फ्लॅट फेस आहे, चौथा आहे तो स्पेरिकल शेप आहे. ओके, त्यानंतर 5 नंबर ई जो आहे, ए बी सी डी ई एफ असे 6 आहेत. ओके, ई जो आहे तो कॅम विथ स्पेरिकल फेस्ड फॉलोअर, आणि हा जो आहे तो मोशन याची कशी आहे, ऑसिलेटिंग मोशन. म्हणजे काल मी तुम्हाला सांगितलं बघा की ही जी मोशन आहे, एक मिनिट, जस्ट मिनिट, ही जी मोशन आहे ती रेसिप्रोकेटिंग आहे आणि ही जी मोशन आहे ती ऑसिलेटिंग आहे. आता ह्याला फिक्स कुठे केलेला आहे, बघा इथं फिक्स केले. दरवाजा आपला कसा होतोय, असा उघडचाप आपण उघडतोय बघा, अशा पद्धतीने उघडतोय, तशी ती मोशन आहे अशी. ओके, ह्याला म्हणायचं ऑसिलेशन. काय म्हणायचं, ऑसिलेशन. ओके, म्हणजे अकॉर्डिंग टू मोशन हे दोन टाईप आहेत, एक तर रेसिप्रोकेटिंग किंवा ऑसिलेटिंग. त्यानंतर रॅडियल फॉलोअर आणि ऑफसेट फॉलोअर. रॅडियल फॉलोअर म्हणजे काय, हे बघा, ही रेडियस आहे की नाही, ऍक्सिस आहे बघा, सेम सेम ऍक्सिस आहे की नाही, सेम ऍक्सिस आहे. म्हणजे काय, हा फॉलोअरचा ऍक्सिस आणि कॅमचा ऍक्सिस हे काय झालेत, एकाच लाईन मधनं गेलेले आहेत बघा, लक्षात आलं, हे बघा. आणि वेगळं कुठं आहे, ऑफसेट म्हणजे काय, हे बघा हिथं बघा आता, आणि हा बघा कॅमचा ऍक्सिस कुठं आहे आणि फॉलोअरचा कुठं आहे बघा. ह्या दोघांच्यात काय आला, गॅप. या गॅपला काय म्हणायचं, ऑफसेट. कॅम विथ ऑफसेट फॉलोअर. ओके, तर हे दोन शेवटचे टाईप अकॉर्डिंग टू पाथ ऑफ मोशन. आता
नेक्स्ट वन इज व्हॉट इज द क्लासिफिकेशन ऑफ कॅम. आता कॅमचे आता हे झाले सगळे कशाचे फॉलोअरचे टाईप. आता कॅम बघूया आपण. ओके, कॅम म्हणजे आपल्याला माहिती आहे रोटेटिंग डिस्क आहे. ओके, सो आता कॅम बघा. फर्स्ट वन इज अ रेडियल और डिस्क कॅम. पहिला काय टाईप असणार आहे, रेडियल और डिस्क कॅम. In a radial cams, the follower reciprocate or oscillate in a direction perpendicular to the cam axis. The cam is shown figure. Okay, 20.1 are all radial cams. बघा, इथं सगळे जे दिसतात की नाही, इथं सगळे जे कॅम्स आहेत की नाही, हे बघा, हे सॉरी बघा, ह्या ज्या 1 2 3 4 5 6 डायग्राम ज्या दिसतात तुम्हाला. ओके, किंवा ABCDEF पर्यंत, सॉरी EF पर्यंत हे सगळे जे कॅम आहेत की नाही, ह्याला रेडियल और डिस्क कॅम म्हणायचं. काय म्हणायचं, डिस्क डिस्क कॅम. बघा, हे सगळे कसे आहेत, डिस्क म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आता डिस्क म्हणजे राऊंड शेप. ओके, राऊंड प्लेट, तसं हा डिस्क कॅम. सो याच्यामध्ये काय होणार आहे, ही रोटेटिंग असणार आहे. ओके, सो याच्यामध्ये फॉलोअर जो असतो तो रेसिप्रोकेट आणि ऑसिलेट्स इन अ डायरेक्शन, एक तर रेसिप्रोकेट होतो किंवा ऑसिलेट होतोय इन डायरेक्शन परपेंडिक्युलर टू कॅम ऍक्सिस. कॅम ऍक्सिस जो आहे त्याच्या परपेंडिक्युलर मध्ये तो, हे बघा, एक कॅम ऍक्सिस, याचा ऍक्सिस बघितला. आता होरिझॉन्टल ऍक्सिस बघा, हे बघा, होरिझॉन्टल ऍक्सिस कॅमचा. ओके, कॅमशाफ्ट आहे, त्याच्याबरोबर परपेंडिक्युलर मध्ये काय झालेलं आहे, त्याच्याबरोबर परपेंडिक्युलर मध्ये आपल्याला, सॉरी, आपल्याला काय दिसतंय, त्याच्याबरोबर परपेंडिक्युलर मध्ये मुवमेंट दिसते, मोशन दिसते. ओके, आता दुसरा एक टाईप आहे, दोनच टाईप आहेत, एक तर रेडियल कॅम किंवा सिलेंड्रिकल कॅम. दुसरा सिलेंड्रिकल कॅम. सिलेंड्रिकल कॅम म्हणजे काय बघा, इन सिलेंड्रिकल कॅम फॉलोअर रेसिप्रोकेट और ऑसिलेट इन अ डायरेक्शन पॅरलल टू द कॅम ऍक्सिस. मगाशी कसं परपेंडिक्युलर होतं कॅम ऍक्सिसला, आता कॅम ऍक्सिसला पॅरलल असणार आहे. मोशन, मोशन म्हणतोय मी, जी मोशन आहे फॉलोअरची ती ती पॅरलल आहे. आता इथं बघा, आता हे जे समोर दिसते तुम्हाला, हा एक तुम्ही काय म्हणणार, हे शाफ्ट आहे. ओके, बरोबर आहे, शाफ्टच आहे, कारण सिलेंड्रिकल आहे. सिलेंड्रिकल असा सिलेंडर, थोडक्यात सिलेंड्रिकल शाफ्ट आहे. आणि या शाफ्ट मध्ये काय केलंय, प्रोव्हाइड ग्रू अशी प्रोव्हाइड केलंय. बघा, दिसते तुम्हाला, ग्रू प्रोव्हाइड केलंय. आता कसं होणार आहे सांगतो तुम्हाला, ही ग्रू अशी आहे, अशी स्ट्रेट नाही ग्रू. ग्रू कशी आहे, या अशा पद्धतीने. आता काय होते बघा, हे जसं फिरत जाणार, आता हा सुरुवातीला इथं आहे कॅम, ज्यावेळी इथनं इकडे जाणार परत इकडे जाणार, त्यावेळी हे इजी मोशन जे आहे की नाही, हे जो आहे फॉलोअर आहे इथं, हा फॉलोअर असा आहे बघा. आपला आधी आपण आतापर्यंत असं बघितलं, आपण असं परपेंडिक्युलर बघितलं, पण आता ह्या ऍक्सिसला पॅरलल. बघा, हे मोशन कसे असणार आहे, ऍक्सिसला, म्हणजे कॅमच्या ऍक्सिसला फॉलोअरची मोशन ही पॅरलल असणार आहे. ओके, तर ही अशा पद्धतीने आहे बघा. मग आता एकदा पुढे जाणार, हे मागे येणार, पुढे जाणार, मागे येणार, जसं जसं हे असं फिरत राहील, हे फिरत राहणार, तस तसं होणार, हे याची मुवमेंट काय होणार आहे, कॅमची, सॉरी फॉलोअरची मोशन कशी होणार आहे, एकदा पुढं असं जाणार, हे मग मागे येणार, पुढे जाणार, मागे येणार, म्हणजे एकदा होरिझॉन्टली मूव्ह होणार ती. ओके, सो रेसिप्रोकेट, आपण याला काय म्हणते, रेसिप्रोकेट. रेसिप्रोकेट होणार फक्त होरिझॉन्टली, मोशन कशी असणार आहे, होरिझॉन्टली. सो इट इज अ सिलेंड्रिकल कॅम विथ रेसिप्रोकेटिंग फॉलोअर. ओके, सॉरी. तर आता नेक्स्ट बघा, सिलेंड्रिकल ग्रुप कॅम विथ रेसिप्रोकेटिंग अँड ऑसिलेटिंग फॉलोअर ॲज शोन फिगर ए अँड बी. आता दुसराच बघूया आपण. आता मोशन बघा, पहिल्यात मोशन कशी आहे, रेसिप्रोकेटिंग आहे. आता याच्यात बघा मोशन कशी आहे, सिलेंड्रिकल कॅमच आहे विथ ऑसिलेटिंग फॉलोअर. ऑसिलेटिंग म्हणजे तुम्हाला सांगितले मी, दरवाजाची जी मुवमेंट असते की नाही, दरवाजा आपण उघडझाप करतोय,
दरवाजा कसा असा जातोय की नाही, त्याला आपण काय केलं, हिंजिंग केलं असते, तसं इथं हिंजिंग केलंय बघा. आणि त्यामुळे का नाही इथं एंडला हिंज केल्यामुळे काय होते, अशा पद्धतीने आपल्याला मुवमेंट मिळते फॉलोअरची. सो हा फॉलोअर कसा आहे, ऑसिलेटिंग मोशन आहे, ऑसिलेटिंग फॉलोअर म्हणून याला म्हणायचं ऑसिलेटिंग फॉलोअर. मगाशी कसा होता, रेसिप्रोकेट होता, आता कसा आहे, ऑसिलेटिंग आहे. ओके. आता याच्या फक्त सेम तसंच आहे, ग्रूव्ज आहे, याला पण बघा सिलेंड्रिकल कॅम ग्रूव्ज आहे, फक्त जो फॉलोअर आहे तो काय केलेला आहे, फॉलोअरला इथं रोलर दिलाय आणि तो रोलर इथं फिक्स केलाय. त्यामुळं जसं घड्याळाचं लंबक असते बघा घड्याळाचं, ओके, वॉल क्लॉक जे असते, वॉल क्लॉक ची मोशन, त्या लंबकाची मोशन कशी असते तसं. ओके. सो दिस इज अ ऑसिलेटिंग फॉलोअर. लक्षात आलं, दोन कॅमचे टाईप, एक रॅडियल डिस्क, रॅडियल और डिस्क कॅम म्हणायचं, आणि हे सिलेंड्रिकल, जिथं सिलेंडर वापरणार ते सिलेंड्रिकल कॅम, जिथं डिस्क वापरणार तिथं रॅडियल कॅम म्हणायचं. ओके. सो हे दोन टाईप आहेत, ते कॅमचे टाईप आहेत. ओके. आता नेक्स्ट, आता बघूया टर्म्स युज्ड इन रॅडियल कॅम. हे महत्वाचं आहे, हे तुम्हाला जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम टाईप क्वेश्चन येतात, तुम्हाला समजा आता एक्झाम्स याचे असेल परत ऑब्जेक्टिव्ह टाईप, तर तिथं 100% ह्यातला क्वेश्चन असणार आहे. ओके. तर तुम्ही त्या पद्धतीने व्यवस्थित हिचं अभ्यास करा, प्रत्येक पॉइंट समजून घ्या. ओके. आता टर्म्स युज्ड इन कॅम, आता रॅडियल कॅम मध्ये आपण काय काय टर्म्स आहेत ते आपण वन बाय वन बघू. ओके. आता पहिला एक एक पॉइंट बघत जाऊया. बघा पहिला काय, बेस सर्कल. इट इज द स्मॉलेस्ट सर्कल दॅट कॅन बी ड्रॉन टू द कॅम प्रोफाईल. कॅम प्रोफाईल आपल्याला काय करायचं, आता हा जो कॅम आहे की नाही, हा जो रॅडियल डिस्क कॅम आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. ड्रॉइंग शीट लागणार आहे आपल्याला, ह्याच्यामध्ये न्यूमरिकल आहे ते आपण घेणार आहे पुढं, पण त्याच्या अगोदर काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत आपल्याला. ओके. सो त्या प्रॉब्लेमसाठी हे खूप महत्वाचं आहे, या टर्म्स खूप महत्वाच्या आहेत. ओके. तर पहिला बेस सर्कल. बेस सर्कल म्हणजे काय, स्मॉलेस्ट सर्कल आहे बघा, असं स्मॉल छोट सर्कल, एकदम स्मॉल, सुरुवातीला आपण जे काढणार की नाही असं छोट सर्कल, त्याला बेस सर्कल असं म्हणतो. आता इथं बेस सर्कल कुठं आहे दाखवतो तुम्हाला, एक मिनिट बघा. आता इथं बेस सर्कल कुठं दिसतंय बघा, आता हे जे दिसतंय, जस्ट मिनिट, हे बघा बेस सर्कल इथं दाखवलंय, म्हणजे हे छोटं पहिला आपण सर्कल ड्रॉ करणार आहे, त्याच्या आत पण सर्कल. आता हे आतलं सर्कल काय आहे हे तुम्हाला मी नंतर सांगतो, पण पहिला आपल्याला आपण एक सर्कल काढणार आहे, सुरुवात इथनं करणार. ह्याला काय म्हणायचं, बेस सर्कल. कशाचं बेस सर्कल, कॅमचं बेस सर्कल. फॉलोअर नाही, फॉलोअर हा, ह्याला फॉलोअर म्हणायचं, हा फॉलोअर म्हणायचं, ह्याला कॅम म्हणायचं. हे बघा इथं रोलर, इथं फॉलोअर कुठला आहे बघा, इथं रोलर दिलाय की नाही, एंड काय दिलाय, एंड पॉइंट बघा रोलर आहे असा. ओके. हा रोलर फॉलोअर आहे. नाईफ एज म्हणजे असा असता, नाईफ एज असता तर, पण हा इथं काय दिलाय, रोलर दिलाय बघा. ओके. मग हा कॅम आहे, आणि तुम्हाला सांगितले मी की कॅम आणि फॉलोअर यांचा असं पॉइंट कॉन्टॅक्ट असतोय. मग आता इथं एकतर नाईफ एज असणार किंवा रोलर असणार. एंड जो आहे फॉलोअरचा, या फॉलोअरचा एंड जो आहे तो रोलर किंवा नाईफ एज असणार. ओके. तर हा कॅमचं बेस सर्कल, हे काय सुरुवातीचं सर्कल, याला बेस सर्कल म्हणायचं. तर ह्याच्या आत एक, तुम्ही म्हणाल ह्याच्या आत एक सर्कल आहे, हे हो की नाही, हे दिसते की नाही सर्कल, हे काय आहे, हा कॅमशाफ्ट आहे बघा, कॅमशाफ्ट आहे. म्हणजे कसं असते, कॅमशाफ्ट दाखवतो तुम्हाला. आपण इथं एक जस्ट कुठं तर दिलं असेल, हे बघा असा कॅमशाफ्ट असतोय बघा. लक्षात आलं. तुम्ही कुठल्याही गॅरेज मध्ये गेला की तुम्हाला 100% कॅमशाफ्ट बघायला मिळणार. कुठल्याही गॅरेज मध्ये बघायला गेला की तिथं स्क्रॅप मध्ये असेल किंवा काय तिचं काम सुरू असेल किंवा काय गाडीचं मेंटेनन्स असेल, तिथं तुम्हाला अशा पद्धतीचं कॅमशाफ्ट तुम्हाला बघायला मिळेल. किंवा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जर गेला एखाद्या,
जिथे कॅमशाफ्ट तयार करतात किंवा मेंटेनन्स करतात, तर तिथे तुम्हाला असे बघा, हा जो आहे की नाही, हा शाफ्ट, हे सर्कल आहे की नाही, तुम्हाला मग अशी आतलं सर्कल तुम्ही म्हणणार कुठलं आहे, हे आतलं सर्कल बघा, हे कॅमशाफ्ट. आणि हा कॅम, हे दिसतोय काय, याला कॅम नाही बघा. एक कसा आहे कॅम बघा, हे याचा तोंड कुठं आहे बघा, याचं तोंड कुठं आहे बघा, परत दुसरा पुढचा कुठं आहे बघा, परत हा कुठं आहे बघा. याला टायमिंग म्हणतात, टायमिंग. हे टायमिंग जे असते की नाही याला, कारण कसं आहे, ह्याला एक फॉलोअर आहे, ह्याला एक फॉलोअर आहे, ह्याला एक फॉलोअर, असं म्हणजे इंजिन मध्ये कसं असणार आहे, प्रत्येक पॉइंट, आता समजा इथे काय, इथे काय, असे, ओके. इनलेट आउटलेट वॉल, इनलेट वॉल, आउटलेट वॉल. मग कसं असते, एकदा इनलेट ऑपरेट व्हायला पाहिजे, त्यावेळी आउटलेट काय व्हायला पाहिजे, बंद व्हायला पाहिजे. बरोबर आहे काय, म्हणजे हा समजा हे न, हा ह्याच्यामुळे काय झालं, हे क्लोज आहे सुरुवातीला, हा समजा क्लोज आहे, त्यावेळी हा ओपन असणार आहे. हा ओपन म्हणजे काय असणार आहे, ह्याचं वर्किंग सुरू आहे, त्यावेळी हा क्लोज, हा वर्क, असं हे कॅमशाफ्ट आहे. म्हणजे इथे एक सिलेंडर आहे, इथे एक सिलेंडर आहे, इथे एक सिलेंडर आहे, अशा पद्धतीने सिलेंडर असते. मग तुम्हाला इंजिन माहिती आहे कशा पद्धतीने असते, त्या इंजिनवर असा हा कॅमशाफ्ट बसवलेला असतो. ओके. म्हणजे ह्याला अटॅचमेंट काय असते, फॉलोअर असतो, म्हणजे ते आपल्याला काय म्हणतोय माहिती आहे, आपण जे म्हणतोय की व्हॉल्व, ते व्हॉल्व जे असतात ते फॉलोअर, लक्षात आलं. सो दिस इज अ कॅमशाफ्ट. म्हणजे हा बेस सर्कल म्हणजे हे सर्कल सुरुवातीचं, आणि नंतर ह्याला असा अटॅच आपण, आपण जे तयार करायचं आहे आपल्याला, प्रॉब्लेम न्यूमरिकल आहे की नाही, ते न्यूमरिकल आपण हे प्रोफाईल तयार करायचं, असा असा प्रोफाईल तयार करायचा आहे. ओके. त्यासाठी एक कन्सेप्ट आहे, ते समजून घ्या आधी, एकदम सोपं आहे. जर तुम्हाला थिअरी पेपर, रिटर्न पेपर आला, तर रिटर्न पेपर मध्ये हे तुम्हाला 100% कंपल्सरी प्रॉब्लेम असतो हा. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका, हे पण प्रॉब्लेम तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. तुम्ही असं समजू नका की ऑनलाईन सुरू आहे म्हणून ऑनलाईन, पुढं समजा हे सगळं कमी झालं कोविडचं अचानक, आणि त्या पद्धतीनं रिटर्न एक्झाम ठेवलीच, तर रिस्क नको उगच, म्हणून तुम्ही दोन्ही तयारीत ठेवा. ओके. सो त्यामुळे आपण हे प्रॉब्लेम घेणारच आहे. आता समजलं तुम्हाला, पहिला काय सांगितलं, बेस सर्कल. आता नेक्स्ट म्हणजे ट्रेस पॉइंट. आता ह्यातल्या कशा आहेत महत्वाच्या टर्म्स, तेवढा आपण काय करणार आहे, सांगणार आहे. ओके. आता ट्रेस पॉइंट म्हणजे काय बघा, द रेफरन्स पॉइंट ऑफ द फॉलोअर अँड यूज जनरेट द पिच कर्व. In case of knife edge follower, knife edge represent trace point, the pitch curve correspond to the cam profile. आता बघा इथं ट्रेस पॉइंट आहे बघा, हा पहिला पॉइंट. ओके. ट्रेस पॉइंट म्हणजे काय, की हा जो रोलर आहे, तो रोलर असा कसा फिरत जाणार, म्हणजे ह्या कॅम बरोबर कसा फिरत जाणार. ओके. तर हा जो आहे तो पाथ म्हणजे ट्रेस पॉइंट, हा पॉइंट. ओके. इथून या लाईन मधनच तो असा जाणार, बरोबर आहे काय, जसं जसं हे फिरत जाईल तस तसं, म्हणजे कॅम्प फिरणार तस तसं, या ह्याला हा पॉइंट तुम्ही ट्रेस केला, तुम्हाला असं सर्कल मिळणार आहे, असं एवढंच आहे फक्त. ओके. सो पुढचं बघा, प्रेशर अँगल, द अँगल बिटवीन द डायरेक्शन ऑफ द फॉलोअर मोशन अँड नॉर्मल टू द पिच कर्व. बघा आता प्रेशर अँगल इथं तुम्हाला दिसते, हे बघा, हा जो आहे तो मॅक्झिमम प्रेशर अँगल. ओके. प्रेशर अँगल, just a minute. Okay. So this is the pressure angle, the angle between the direction of the follower motion and the normal to the pitch curve. म्हणजे डायरेक्शन, फॉलोअरची डायरेक्शन प्लस त्याला नॉर्मल जर काढले आपण, नॉर्मल लाईन, त्यांच्यामधला अँगल म्हणजे प्रेशर अँगल. पिच पॉईंट म्हणजे काय, इट इज द पॉईंट ऑन अ पिच कर्व हॅव्हिंग द मॅक्झिमम प्रेशर अँगल. जिथं मॅक्झिमम प्रेशर अँगल आहे त्या पॉईंटला पिच पॉईंट आहे. बघा इथं पिच पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे तो पिच पॉईंट आहे. ओके. नेक्स्ट वन, pitch circle. It is circle drawn from the center of the cam
थ्रू द पिच पॉइंट. आता पिच सर्कल बघा, हे पिच सर्कल आहे बघा, हे दिसते ते पिच सर्कल. ओके, हे बघा, लक्षात आलं? हा जो आहे तो पिच सर्कल. जस्ट मिनिट. ओके, सो दिस इज अ पिच सर्कल. पिच सर्कल म्हणजे लक्षात आलं काय? इट इज द पॉइंट ऑन, it is a circle, sorry, it is circle draw from the center of the कॅमच्या सेंटर मधून थ्रू द पिच पॉइंट. कॅमच्या सेंटर पासून ते पिच पॉइंट पर्यंत जे सर्कल असणार आहे त्याला पिच सर्कल असं म्हणतात. तर पिच पॉइंट म्हणजे काय हे समजून घ्या. पिच पॉइंट म्हणजे काय? इट इज द पॉइंट ऑन द पिच कर्व हॅव्हिंग मॅक्झिमम प्रेशर अँगल. जो पिच पॉइंट आहे ज्याच्यात मॅक्झिमम प्रेशर अँगल असेल असा हा पिच पॉइंट. ओके, सो त्यातून जे कर्व मिळणार आहे तो पिच सर्कल. ओके, नेक्स्ट म्हणजे प्राइम सर्कल. हे महत्वाचं आहे. ज्या ज्या कन्सेप्ट महत्वाच्या आहेत त्या तुम्हाला मी सांगतो. बेस सर्कल महत्वाचा आहे. ओके, त्यानंतर प्राइम सर्कल महत्वाचा आहे. आता प्राइम सर्कल बघा, इट इज द स्मॉलेस्ट सर्कल दॅट कॅन बी ड्रॉ फ्रॉम द सेंटर ऑफ द कॅम and tangent to the pitch curve. For knife edge flat face follower, the prime circle and the base circle are identical. For roller follower, prime circle is larger than the base circle from radius of the roller. Okay, आता प्राइम सर्कल बघा, मला दाखवतो मी प्राइम सर्कल कुठं आहे. हे आपण सगळं व्यवस्थित ड्रॉ करणार आहे. तुम्ही काय काळजी करू नका की असं डायरेक्ट हे नाही. आपण वन बाय वन त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण फाइंड आउट करणार आहे. ओके, ड्रॉ करणार आहे आपण. त्यामुळे काय, आता बघा हे प्राइम सर्कल आहे. दिस इज द प्राइम सर्कल. तर प्राइम सर्कल बघा इथं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल प्राइम सर्कल. ओके, जो आता काय प्राइम सर्कल, तर मगाशी आपण जे बघितलं बघा, हे आत खाली जे होतं ते बेस सर्कल सुरुवातीचं. प्राइम सर्कल म्हणजे काय? हा रोलर जो फिरत जाणार आहे, रोलरचा सेंटर. थोडक्यात काय, रोलरचा सेंटर. रोलर जसा फिरत जाणार, रोलर फिरणार म्हणजे थोडक्यात कॅम फिरणार आहे, रोलर नाही फिरणार. रोलर म्हणजे कॅम फिरणार तसं रोलर फिरणार. सो हा जो आहे याच्यापासून ट्रेस करणार आपण, हे पॉइंट असा ट्रेस करणार ना, बरोबर सर्कल आहे बघा, सेंटर पासूनच सर्कल म्हणजे काय, प्राइम सर्कल. पहिला आपण बेस सर्कल आणि हा प्राइम सर्कल हे लक्षात घ्या. ओके, आता जरी एवढं नाही समजलं तरी 100% पुढे तुम्हाला हे ड्रॉ करताना समजणार आहे. ओके, फक्त कन्सेप्ट माहीत असू दे, शब्द माहीत असू देत. त्यानंतर लिफ्ट ऑर स्ट्रोक. आता लिफ्ट ऑर स्ट्रोक, इट इज द मॅक्झिमम ट्रॅव्हल ऑफ द फॉलोवर फ्रॉम इट्स लोवेस्ट पोझिशन टू द टॉप मोस्ट पोझिशन. म्हणजे काय बघा, आता जस्ट मिनिट. आता बघा, हा फॉलोअर आहे. ओके, आणि आपला हा काय कॅम आहे, असा कॅम आहे समजा. आता ज्यावेळी या पोझिशनला म्हणजे हा कॅम फिरणार आहे, आता पोझिशन ही जी असणार आहे बघा, मी दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीनं. आता इथं हा टच पॉइंट आहे. ओके, सॉरी, हा टच पॉइंट आहे समजा. बघा, आता इथं या पोझिशनला म्हणजे हा फिरतोय, कॅम फिरत असणार आहे, बरोबर आहे काय? म्हणजे हा नंतर हॉरिझॉन्टलला असा पण होणार. आता ह्याचं कॉन्टॅक्ट कसं आहे बघा फॉलोअरचं. आता फॉलोअर इथं आहे, नंतर इथं जाणार. ओके, परत ज्यावेळी ही पोझिशन येणार पहिली पोझिशन, त्यावेळी परत फॉलोअर कुठं असणार, वरती असणार. म्हणजे हा
रेसिप्रोकेट व्हायला लागलाय, हा रोटेट व्हायला लागलाय, तसा हा रेसिप्रोकेट व्हायला वर खाली वर खाली. आता ही पोझिशन काय आहे, टॉप मोस्ट पोझिशन म्हणजे काय, ही टॉप, ही पहिले जी डायग्राम दिली ही टॉप मोस्ट पोझिशन आणि ही बॉटम पोझिशन. टॉप मोस्ट म्हणजे हायेस्ट पोझिशन. परत कॅम असा वळला, टर्न झालं, कारण कॅम असं सर्कल नाही आहे, लक्षात ठेवा. कॅम जो आहे तो कसा आहे, असा ओव्हल शेप मध्ये असा आहे. लक्षात आलं. या सेंटर पासून बघा, हे डिस्टन्स बघा सेंटर पासून किती आणि हे डिस्टन्स बघा किती. लक्षात आलं काय. तर हे फरक आहे याच्यामध्ये. सो त्यामुळं लिफ्ट ऑर स्ट्रोक म्हणजे काय, इट इज अ, तो लिफ्ट झाला म्हणतोय आपण. इट इज द मॅक्झिमम ट्रॅव्हल ऑफ द फॉलोअर फ्रॉम लोएस्ट पोझिशन टू हायेस्ट पोझिशन. म्हणजे सुरुवातीला इथं होता फॉलोअर, समजा इथं होता आणि नंतर इथं गेला. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ट्रॅव्हल झालेलं त्याचं, त्याला म्हणायचं लिफ्ट ऑर स्ट्रोक. स्ट्रोक ऑफ फॉलोअर, हा त्याचा स्ट्रोक झाला किंवा हा त्याचा लिफ्ट झाला असं आपण म्हणायचं. ओके. सो बेसिक कन्सेप्ट लक्षात आलं तुमच्या. कॅम प्रोफाईल, आता हे बघा कॅम प्रोफाईल दाखवतो तुम्हाला कसं आहे. शेवट जो आपण ड्रॉ करणार आहोत तो कॅम प्रोफाईल कसा आहे बघा. सो धिस इज अ कॅम प्रोफाईल आहे बघा, असा कॅम असणार आहे इथं. फायनल म्हणजे आपण ते ड्रॉ करणार जे कसा कॅम प्रोफाईल तयार झाला. ओके. तर हा मेन कॅम प्रोफाईल आहे. या पद्धतीनं आपण असं ड्रॉ, फायनल आपला आन्सर ही असणार आहे, असं कॅम प्रोफाईल आपला तयार होणार आहे. ओके. आणि हा जो रोलर आहे तो हे जसं फिरणार तसं हा रोलर त्याला अटॅच यायचा आहे. ओके. त्यामुळे हे वर खाली इथं दिले बघा पोझिशन, वर खाली दिसते काय, रेसिप्रोकेट होते. म्हणजे ही टॉपची पोझिशन आहे, ही बॉटमची पोझिशन आहे. म्हणजे त्या तो खाली असणार, नंतर तो वरती 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 जायला लागणार. ओके. सो दिस इज अ टर्म्स युज्ड इन रेडियल कॅम्स. ओके. आता मोशन ऑफ द फॉलोअर. द फॉलोअर हे झाल्या महत्वाचे पॉइंट्स. आता आपण काय बघूया की फॉलोअरची मोशन कशी कशी असणार आहे. म्हणजे फॉलोअर मी तुम्हाला सांगितलं की वरती जाणार आहे, म्हणजे रेसिप्रोकेट तो होणार आहे, असा होणारच आहे. म्हणजे ही जी लिफ्ट और स्ट्रोक दाखवले आपण, म्हणजे ही जी मोशन दाखवली तो रेसिप्रोकेट होणारच आहे किंवा तो असा असोलेट होणारच आहे. पण यात काय आहे की तो ज्यावेळी ट्रॅव्हलिंग करत असते, म्हणजे तुम्ही इथून या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत, इथून ते इथून जो जाणार आहे त्याची मोशन कशी असणार आहे ते आता आपण, 3 मोशन आहेत त्याच्या, ते आपण बघूया आपण. ओके. हे बघा मोशन ऑफ द फॉलोअर काय काय दिसते सांगा आता. मोशन ऑफ फॉलोअर 3 टाईप कुठले कुठले आहेत सांगा. सॉरी, बघा इथं तुम्हाला रॉकर युजिंग आर्म, रॉकर आर्म असतोय हा. ओके. आणि त्याच्यापासून आपण आता इथं दिसतोय बघा तुम्हाला, हा कॅम आहे. ओके. हा जो दिसतोय तो कॅम आहे आणि याला कॅमला असं हे अटॅच केलेलं आहे आणि हा याला ऑपरेट करतोय रॉकर आर्म. ओके. म्हणजे ह्यामध्ये हा फॉलोअर आहे, हा फॉलोअर आहे बघा. आणि इथं स्प्रिंग असते. लक्षात आलं काय. ज्यावेळी हे कॅम असा वरती जाणार, म्हणजे अशी पोझिशन ज्यावेळी कॅमची असणार आहे त्यावेळी हा रॉकर आर्म पूर्ण इकडे गेलेला असणार आहे असा वरती. ओके. हा रॉकर आर्म असा वरती गेलेला असणार आहे. कॅम त्यावेळी कॅमशाफ्ट इथं असणार आणि कॅम असा असणार आहे. लक्षात आलं काय. आणि ह्याला पूर्ण दाबलेलं असणार आहे. म्हणजे हे जे आहे की नाही, हे तुम्हाला असं दिसतंय की नाही, ते एवढंच असणार कुठं तर स्प्रिंग. ओके. परत हा खाली 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 जाणार, म्हणजे ही जी मोशन ही अशी रेसिप्रोकेट आहे आणि हा कॅम हा रोटेट होतोय. ओके. सो युजिंग रॉकर, ह्याला रॉकर आर्म म्हणायचं. हे आपल्या इंजिन मध्ये असते सगळी असेंब्ली. ओके. तर नेक्स्ट वन, जस्ट मिनिट, आपण आता फॉलोअरची मोशन बघूया. 3 टाईप आहेत त्यामध्ये. कुठले कुठले आहेत बघा. युनिफॉर्म व्हेलॉसिटी पहिलं काय दिसतंय, म्हणजे ते जसं मोशन कशी मिळणार आपल्याला, एक तर
युनिफॉर्म व्हेलॉसिटी. दुसरी कुठली आहे? सिंपल हार्मोनिक मोशन. त्याला SHM असं म्हणायचं. सिंपल हार्मोनिक मोशन. पहिली आहे युनिफॉर्म व्हेलॉसिटी आणि तिसरी आहे युनिफॉर्म एक्सलरेशन अँड रिटार्डेशन. काय आहे? युनिफॉर्म एक्सलरेशन अँड रिटार्डेशन आणि सायक्लॉइडल मोशन. त्यातल्या आपण तीनच आपल्याला अभ्यासाला आहेत. युनिफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन आहे, युनिफॉर्म एक्सलरेशन अँड रिटार्डेशन. एक्सलरेशन अँड रिटार्डेशन माहिती आहे ना तुम्हाला? एक्सलरेट होत जाते म्हणजे हळूहळू तिची स्पीड वाढत जाणार आणि रिटार्डेशन म्हणजे 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 काय? हळूहळू स्पीड कमी होत जाणार. एकदम ड्रास्टिकली असं स्पीड असं नाही कर्व मिळत. तुम्हाला कसा मिळणार कर्व? असा जाणार तो. एक्सलरेशन. विमान कसं जाते? असं जाते ना, एक्सलरेट होते. आणि लिफ्ट टेक ऑफ होताना हळूहळू अशा पद्धतीने येते. म्हणजे एक्सलरेशन रिटार्डेशन. ओके. सो तीन टाईप: युनिफॉर्म व्हेलॉसिटी, सिंपल हार्मोनिक मोशन, युनिफॉर्म एक्सलरेशन अँड रिटार्डेशन. ओके. हे मी सारखं का सांगतोय? कारण हे तुम्हाला शब्द माहीत पाहिजेत. तुम्हाला क्वेश्चन जे येणार पटदिशी तुम्हाला ऑप्शन त्याचा उत्तर लगेच पटदिशी समजायसाठी हे जर तुम्ही वाचला असाल, हे जर केला असेल अभ्यास, तर तुम्हाला ते व्यवस्थित पटदिशी पटापट उत्तर तुम्हाला देता येतील. ओके. त्यामुळे त्या पद्धतीने अभ्यास करा. असाइनमेंट्स अजूनही तुम्ही पाठवलेल्या नाहीत. एक दोघं तिघं तिसरा जर काल अजून एकाने पाठवली, परवा दोघांनी पाठवले. तिघांनीच फक्त असाइनमेंट्स कंप्लीट केलेल्या आहेत. एकदम सिंपल असाइनमेंट आहे. तुम्हाला PDF दिलेले आहे. सगळं तुमच्याकडे आहे. तुम्ही लिहून पाठवायचं आहे. त्यानंतर दुसरी असाइनमेंट मी दिल्या, दुसरी शीट आहे व्हेलॉसिटी एक्सलरेशन वर, ती अजून एकानेही पाठवलेली नाही. तुम्हाला मी सॅटर्डे शेवटे सॅटर्डे पर्यंत वेळ देतोय. येत्याला सॅटर्डे जो आहे त्या सॅटर्डे पर्यंत कोणत्याही परिस्थितीत दुसरी असाइनमेंट पाठवायची आहे. तुम्हाला ड्रॉइंग बुक असेल तर ड्रॉइंग बुक मध्ये ड्रॉ करा किंवा ड्रॉइंग शीट मध्ये ड्रॉ करा. खरं तुम्ही ते ड्रॉ केलं पाहिजे. कुणाला काही शंका असतील काय असतील तुम्ही फोन करून मला विचारू शकताय. असं नाही की अवा सर समोर नाहीत आणि आम्ही विचारू कसं. फोन करा, मेसेज करा, SMS करा, काही करा, पण तुम्ही ते सोडवलं पाहिजे. ओके. त्याच्यावर मार्क्स, तुमचे मार्क्स सगळे त्याच्यावर असणार आहेत. ओके. आता पहिला आपण बघूया डिस्प्लेसमेंट डायग्राम. व्हेलॉसिटी अँड एक्सलरेशन डायग्राम. फॉलोअर मूव्स विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आता फॉलोअर युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणलं मी तुम्हाला. युनिफॉर्म व्हेलॉसिटीने म्हणजे डायरेक्शन कर्व जो मिळणार आहे की नाही, म्हणजे बघा आता इथून ते इथेपर्यंत तो फॉलोअर जाणार आहे, असा जाणार आहे. ओके. आपल्याला माहिती आहे की तो इथून ते इथेपर्यंत जाणार आहे. पण तो जात असताना तो कशा पद्धतीने म्हणजे कॅम, हे बघा हे अशा पद्धतीने इथं फॉलोअर आहे, हा कॅम आहे. ओके. तो कॅम जसा फिरणार तसं हे हळूहळू वरती वरती जाणार. मग ते जातानाचा कर्व जो आपल्याला मिळणार आहे तो कसा मिळणार, किंवा त्याची डायग्राम जर आपण ड्रॉ केली, ते पॉइंट्स आपण काय केले, मार्क केले आणि त्याची डायग्राम ड्रॉ केली, तर आपल्याला काय मिळते? युनिफॉर्म व्हेलॉसिटी. म्हणजे एक तर तो त्याची मोशन असतात युनिफॉर्म व्हेलॉसिटी. म्हणजे युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे काय बघा, हे बघा असा जाणार, जाताना पहिला ऍक्सेलरेशन असा जाणार तो. ओके. आणि युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणतोय मी, ड्वेल असणार. ड्वेल म्हणजे थोडा वेळ तो थांबतोय आणि थोडा वेळ थांबतोय म्हणजे मोशन काय त्याची सेम तिथंच असणार आहे तो कॅम. ओके. आणि नंतर मुवमेंट लोअर खाली 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 येणार तो. ओके. म्हणजे हा राईज आणि हा रिटर्न. राईज म्हणजे आउट स्ट्रोक, रिटर्न स्ट्रोक असं म्हणूया आपण. जातानाचा काय आउट स्ट्रोक, येतानाचा काय रिटर्न स्ट्रोक. तो वर खाली जो जायला लागलाय, वरती जाताना आउट स्ट्रोक, खाली येताना रिटर्न स्ट्रोक असं आपण म्हणू शकतो. आणि तो कर्व ज्यावेळी मिळणार तो असा मिळणार. अशा पद्धतीने तो या मोशननं तो जाणार, मध्ये थोडा ड्वेल थांबणार, परत तो खाली येणार, परत थोडा वेळ थांबणार. हे बघा राईज ड्वेल रिटर्न ड्वेल म्हणजे काय,
पहिला जाणार वरती, थांबणार, खाली येणार, परत थांबणार, परत वरती जाणार, परत थांबणार, अशा पद्धतीने. म्हणजे ही जे असते, हे बघा, इथं ज्यावेळी असणार, इथं ज्यावेळी तो तो काय टॉप पोझिशनला आहे. ओके, म्हणजे ही पोझिशन इथं आहे बघा, ही टॉप पोझिशन. ज्यावेळी इथं असणार तो, तर तो बॉटम पोझिशनला इथं असणार. लक्षात आलं काय? इथून इथं जी मोशन आहे, ही जी ट्रान्सफर व्हायला लागली, तर ती युनिफॉर्म ऍक्सलरेशन, सॉरी, युनिफॉर्म व्हेलॉसिटी. सो आपल्याला ही डायग्राम महत्वाची आहे. ओके, आता आपण ते प्रॉब्लेम मध्ये बघणार आहे की कशा पद्धतीनं ती आपण डायग्राम ड्रॉ करायची आहे. ते आपण वन बाय वन आपण त्याच्यामध्ये बघूया. ओके, असे प्रॉब्लेम असणार आहेत ते. फक्त समजून घ्या की युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आता युनिफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन आपण दुसरा टाइप बघितला, काय सिंपल हार्मोनिक मोशन. तो कसा आहे बघा सिंपल हार्मोनिक मोशन. हे बघा, ही प्रोसिजर सगळी कशी ड्रॉ करायचं काय हे आपण सगळं पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहे. आता जस्ट मोशन बघा कशाबद्दल. दिस इज अ युनिफॉर्म, सॉरी, सिंपल हार्मोनिक मोशन. हे बघा, एक खाली आहे पहिला, त्यानंतर असा तो जाणार, जो कर्व मिळणार असा मिळणार आपल्याला, परत ड्वेल, परत तो येताना पण असा येतोय. मगाशी कसा असा गेलेला बघा युनिफॉर्म व्हेलॉसिटीला, पण आता तसा नाही. या सिंपल हार्मोनिक मोशनला तो असा जातोय, परत इथं जाऊन परत इथनं खाली येतो. म्हणजे कर्व जो मिळणार तो असा मिळणार तुम्हाला. ओके, सो इथं पण ड्वेल आहे बघा, हा ड्वेल आहे वरचा, हा खालचा ड्वेल आहे. हे आउटस्ट्रोक, हे रिटर्न स्ट्रोक. लक्षात आलं? दिस इज आउटस्ट्रोक, ड्वेल, रिटर्न स्ट्रोक, ड्वेल. ड्वेल म्हणजे काय, थांबणे, ठराविक काळासाठी, ठराविक टायमिंग मध्ये, ठराविक काळ किंवा थोडा वेळ तो आहे त्या पोझिशनला तो राहणार. कोण? फॉलोवर. म्हणजे फॉलोवर पहिला इथं असणार आहे, नंतर इथं जाणार आहे, तो थांबणार, परत तो खाली जाणार आहे बघा असा. ओके, सो दिस इज अ सिंपल हार्मोनिक मोशन. आणि तिसरी जी टाईप आहे, तिसरा जो टाईप आहे तो बघा कर्व कसा आहे, युनिफॉर्म ऍक्सलरेशन अँड रिटार्डेशन. बघा, युनिफॉर्म ऍक्सलरेशन, ऍक्सलरेट होत जातोय, युनिफॉर्मली ऍक्सलरेट, अँड ड्वेल, युनिफॉर्मली रिटार्डेशन. याला म्हणायचं ऍक्सलरेशन, हळूहळू स्पीड वाढत जाते, असा ऍक्सलरेट होत जातोय. ड्वेल, त्यानंतर रिटार्डेशन, ऍक्सलरेशनच्या उलट रिटार्डेशन, आणि परत ड्वेल. इथं पण हे बघा, इथे एक ड्वेल आहे, इथे एक ड्वेल आहे. हा आउटस्ट्रोक, ड्वेल, रिटर्न स्ट्रोक, ड्वेल, परत वरती जाणार, परत तशाच पद्धतीने. ओके, म्हणजे ही जी मोशन मिळणार आपल्याला याला म्हणायचं युनिफॉर्म ऍक्सलरेशन अँड रिटार्डेशन. ठीक आहे, सो हे 3 टाईप महत्वाचे आहेत जे आपल्याला ड्रॉ करायचे आहेत प्रॉब्लेम मध्ये. ओके, सो हे सुद्धा आपल्याला ड्रॉइंग शीट मध्ये ड्रॉ करायचं आहे. सुरुवातीला कॅम प्रोफाइल ड्रॉ करायच्या अगोदर आपल्याला डिस्प्लेसमेंट डायग्राम ड्रॉ करावी लागते. सो ह्याच्यावर हे जर जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत आपल्याला कॅम प्रोफाइल ड्रॉ करता येत नाही. त्यामुळे हे पहिला मोशन समजून घ्या. ओके, वन बाय वन प्रॉब्लेम मध्ये आपल्याला नीट समजेल. मी तुम्हाला सांगतो कसं काय ड्रॉ करायचं, काय करायचं, प्रोसिजर कशी आहे ती डिटेल मध्ये आपण नंतर बघूच. ओके, सो थँक यू व्हेरी मच फॉर स्टुडंट्स वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पार्ट बघू. ओके.